तालुका आहे. हा तालुका बऱ्यापैकी माझा समुदाय चांगला असतो, पण त्यात एक असं बाद तालुका आहे, खानापूर तालुक्यामध्ये सगळं 2 नंबर चाललं जातं. त्यात 1 नंबरला विटा खानापूर तालुक्यामध्ये विटा आहे. माझा असं मत आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी सर्व्हिस करण्यापेक्षा मसरं राखावीत असं माझं मत. का मसरं राखावे? मी 5-6 दिवस झाले माननीय तहसीलदार खानापूर यांनी पत्र दिले. दोन्ही कॅनेल आपल्या खानापूर तालुक्यामध्ये गेले. म्हणजे एक टेंबूच असेल आणि एक आरपळच असेल. या दोन्ही कॅनेलवर माल मटेरियल सर्कल तलाठी यांनी चोरून नेऊन विकले. नुसतं विकलं नाही, यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर कोणाने ह्याना पण मॅनेज केले. मी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने विनंती करतो, या हरामखोरांनी जो उद्योग खानापूर तालुक्यात केलाय का नाही, त्यात सर्कल सामील आहे. त्यात 1 नंबरला मुल्ला सर्कल आहे. माझं मत आहे, लयच वास मारायला पाहिजे. मुल्ला सर्कलचा लयच वास मारतोय. माझं मत आहे, त्या वासापासून लांब जावं असं माझं मत आहे. काल मी आटपाडीला गेलतो. आटपाडीच्या दौऱ्यावर पत्रकार बंधूंनो, अक्षरशः मी 5 मिनिटं कॅनेलवर उभा राहून बघितलं. 2 डंपर भरून जाते, 2 मोकळे येते, 2 मुसली चालू होत्या. लेंगऱ्यापासून पुढं माधवमुठी ना, माधवमुठीच्या रस्त्याला जो कॅनेल आहे, आपण घरणीला जात असताना तिथं चोरी मोरमाची आणि दगडाची चाव केलेली आहे. आणि या मुल्ला सर्कलला ही सगळी बातमी आहे. त्याला माहित होतं. मी पत्र पण तहसीलदारला दिले आणि पत्र दिलेलं असताना सुद्धा त्यानं चोरी केली आहे. आणि सगळ्यात चोर मोठं पोलीस, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच ही 5 चोर असं सांगण्याची तयार झालेलं आहे की ह्यांचं परपंचाच ह्याच्यावर चालू. दुसरा विषय असा, बरेच दिवस झालं मला माणसं सांगतात, नेते आपण मायने रस्त्याने गेलो की चिखलवाड फाट्यापासून जो पूर्वीला रस्ता गेलाय, तो रस्ता नुसता बोर्डावरच आहे. प्रत्यक्षात काय सुद्धा झालेलं नाही. ठीक आहे, कुणाच्या काळात झाला ह्याच्याशी काय मला गेलेलं नाही, पण अक्षरशः तो रस्ता सोडून नेला आहे पत्रकार बंधूंनी. आणि त्या रस्त्याचा तपास 2 माणसांनी करावा. मेन माणसं 2, मान्य तहसीलदार आणि मान्य प्रांत. हे आपलं काम करायचं. ती काय आमच्यावर मेहरबानी करत नाही. यांनी कुठं चोरी होत्या सांगलीला, तर खानापूर तालुक्याच्या चोरी होत्या. आणि विनाकारण गोरगरिबाचे पोरं आणून गुंडे करायचे, त्यांच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करायचे. आणि तिसरा विषय असा आहे, या विड्यात भर दिवसा पत्रकार बंधूंनो, त्याची लायसन असं नसेल ह्याच्याशी मला घेणं नाही, पण ती एखाद्या मेन आपीच्या समोरच ती दारू, गांजा, गुटखं जर विकत असतील तर ह्याला खात पाणी पोलीस घालते. आणि पोलीसच चोर आहेत. मारामाऱ्या, चोऱ्या आणि यांच्यापासूनच होत आहे. माझं मत आहे असं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तत्काळ ह्यांना पायकूट घालायचं काम करावं. आम्हाला पायकूट घातला तर आम्ही कुठलाही अधिकारी बघणार नाही. क्रांतिसिंह नाना पाटलांचा हत्यार आम्ही वापरू अशी खाई देतो. बहुजन समता पार्टीचा दलित महासंघाचा पुन्हा 2 शब्दावरच बोलतो. 1 नंबरला त्या चिखलवाड फाट्याला रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी चौकशी, या मुरमाची कुठून चोरी झाल्या तत्काळ कारवाई नसेल, जो सर्कल गुन्हेगार पत्रकार बंधून असेल
व खरोखर तहसीलदार साहेबांनी संविधानाच्या चौकटीत बसून चौकटीच्या बाहेर जर ते सर्कल जर जात असेल तर त्याला घरात घालायची व्यवस्था करावी. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.